हॅलो फ्रेंड्स, रोहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर पटकन होणारी टेस्टी अशी कमीत कमी साहित्यातली रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। करूया आपल्या फोडणीच्या भाताला सुरुवात। फोडणीचा भात हा पटकन होणारी रेसिपी आहे। जर तुमच्याकडे पहिला थोडा तयार केलेला भात उरला असेल तर दुसऱ्या दिवशी तर खायचं तर तो फुकट जाईल, तर असं फोडणीचा भात करून तुम्ही खाऊ शकता। किंवा फोडणीचा भात तुम्ही ताज्या तांदळाचा सुद्धा बनवून करू शकता। करूया सुरुवात आपल्या फोडणीच्या भाताला। इथे मी 4 ते 5 टेबलस्पून पहिला तेल घेतलेलं आहे। मस्त टेस्टी असा आपला हा भात आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे, 1/4 टीस्पून जिरे घेतलेले आहे। मोहरी जिरे छानपैकी गरम झाले, त्याच्यामध्ये चांगल्या मस्तपैकी 15-16 लसूणच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत। त्याने आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते। तेलावरती ते छानपैकी परतवून घेऊया। हा भात तुम्ही ताज्या भाताचा करू शकता किंवा भात तुमच्याकडे पहिला उरलेला आहे तर त्या भाताचं काय करायचं तर असाही बनवू शकता। इथे मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत 3 बारीक चिरून, ते तेलावरती छानपैकी परतवून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला अगदी काय एकदम भरपूर शिजवायचा नाही आहे, एकदम मऊसूत करायचा नाही आहे, फक्त तेलावरती छानपैकी परतवायचा आहे। तो परतवून झाला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकून सुद्धा परत एकदा आपण तो छानपैकी परतवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून घेणार आहोत, 1 टेबलस्पून लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपला कांदा छानपैकी मस्तपैकी मसाल्यावरती परतवून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक चिरून टाकूया। याने सुद्धा आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे कोथिंबीर नक्की टाका। स्किप केली तरी चालू शकते, पण कोथिंबीरच्या फ्लेवरने खूप भात छान लागतो। आता हे सगळं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये तुम्ही ताजा भात बनवला असेल तर तो, किंवा पहिला तुमचा भात थोडा उरला असेल तर तो, दोन्हीपैकी कोणताही टाकलात तरी भाताची टेस्ट ही छानच येणार आहे। त्यामुळे आता इथे माझ्याकडे भात होता तो मी त्याला टाकून तुम्हाला हा फोडणीचा भात करून दाखवते। इथे मी साधारण मेजरिंग कपचे 2 कप असा शिजलेला भात मी घेतलेला आहे। तो असा पूर्णपणे मोकळा करायचा आणि मग तो टाकायचा, म्हणजे आपला मसाला असतो तो सगळा पूर्ण भाताला आपल्याला लागतो। त्यामुळे म्हणजे आपला शिजवलेला भात जो असतो तो पहिल्यांदा असा नुसता एका ताटामध्ये छानपैकी मोकळा करायचा पूर्णपणे, आणि मग तो त्या आपण मसाल्यामध्ये टाकायचा आणि आता व्यवस्थित मग तो मिक्स करायला पण आपल्याला सोपं जातं आणि पूर्ण मसाला आपल्या सगळ्या भाताला लागतो। त्याच्यामुळे पूर्ण मोकळा केल्याशिवाय असा डायरेक्ट टाकू नका। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। कोणती शंका असेल तर तीही मला कमेंट्स करून विचारू शकता। सगळे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। हे बघा, तुम्ही मस्तपैकी आता आपण सगळा मसाला आपण आपल्या ह्या भाताला लावून घेतलेला आहे। मध्ये मध्ये कुठे भाताचं असं थोडे जाडसर असं राहिलं असेल तर ते मी असं चमच्याने सगळं क्लिअर करून छानपैकी सगळा मसाला आपण आपल्या भातामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता परत एकदा मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आणि परत एकदा आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि अशा पद्धतीने झटपट टेस्टी आपला फोडणीचा भात हा तयार झालेला आहे। तळलेल्या पापड बरोबर खूप छान लोणचं, पापड आणि भात, कांदा
सुंदर टेस्टी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही हा असा फोडणीचा भात तयार करा. तुमचा कसा बनतो अशा पद्धतीने तोही मला कमेंट्स करून सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी अजून बघायला चॅनल सबस्क्राईब करा.